आपल्यासोबत आता जंतर मंतरवर अनिश गवांदे आहेत, जे टेक्निकली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत, पण अभिजित दिपकेचा खूप जवळचा मित्र सुद्धा आहे, ज्याच्या घरी अभिजित दिपके थांबत होता, फ्रेश व्हायला जात होता आणि अगदी आता टायफॉइड झाल्यानंतर सुद्धा त्याच्याच घरी थांबून तो उपचार सुद्धा घेणार होता. पण आता जी मागणी मान्य झालेली आहे, प्राईम मागणी मान्य झालेली की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्याच्यानंतर आता कसं वाटतंय? अहो, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या पोराने दिल्ली हदरवून ठेवलेली आहे. पहिला राजीनामा अभिजित दिपकेंनी इथे जंतर मंतर वरून आणलेला आहे. 22 दिवस नाही 32 डेज इकडे बसून त्याने आंदोलन करून दाखवलेलं आहे की युवा आता थांबणार नाही. 22 दिवस 32 दिवस त्याच्यानंतर उपोषण. तुझा स्वतःचा पाय गेलेला आहे, मला असं वाटतं त्याचा पाय सुद्धा डॅमेज झालेला आहे, तर ते सुद्धा त्याच्या पायालाही दुखापत झालेली आहे. पैर टूटा है हौसला नहीं टूटा, पैर टूटा है हौसला नहीं टूटा. पाय तोडून इथे येऊ, तिकडे लोक बँडेज डोक्यावरती घेऊन आले आहेत. आपला एक लातूरचा पोरगा आहे, तो एवढा मारून आला. आम्ही त्याला सांगितलं घरी जा, तो म्हणाला इस्तीफा आने तक नहीं निकलूंगा, राजीनामा येईपर्यंत सोडणार नाही. पण कसं वाटतं आता, म्हणजे हे कसं काय शक्य झालं असं वाटतं? कसं काय शक्य झालं? जबरदस्त येतोय तो आता. अभिजित येतोय, आपण लवकर भेटूया. भरपूर अजून येईल. शक्य झालंय युवांमुळे, युवा शक्तीमुळे. आज आपल्या सगळ्यांची जिथे ही अभिजित दिपकेंनी जी मोहीम सुरू केली आहे ही आता थांबणार नाही. अब तो बस सुरुवात आहे. तर ही अनिश गवांदे यांची एक प्राथमिक प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे. अजूनही प्रतिक्रिया घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कॅमेरामन राकेश सळसकर सह मी अनुजा, मुंबई, जंतर मंतर.